गोलंदाज थोडासा स्ट्रगल करतोय मधाच्या आतमध्ये, क्रॅम्प आलाय तरी सुद्धा इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि तरी सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. गोडसे गावचे उद्योजक तथा समाजसेवक सन्मान्य राजेंद्रजी मगर साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या गोलंदाज तयार, पुनश्च गोलंदाजी ट्रॅक वरती जय शोहो. इथे मात्र चांगला फटका, धावबाची संधी आणि इथे मिस केलं आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव. जयेश थोडस स्ट्रगल करतोय. सर सलामत तो पगडी 50. थोडासा जर जास्त दुखापत असेल तर आपण आराम करणं देखील गरजेचं आहे, परंतु ही मॅच त्यांना देखील काय महत्वाची आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. जर इथून ही मॅच जिंकली तर मेगा फायनलचं तिकीट जरूर आपल्या संघाला, आपल्या गावाला मिळेल, परंतु इथे चांगला खेळ करावा लागेल. ओ लेन केसले त्याच्यावरती मिस्टामिंग डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक कमालीचा जेल, फलंदाज फेल. आणखी एक विकेटची प्राप्ती, फलंदाज होतोय बाद. दरम्यान शुभ आगमन झाले अनखरपाडा गावचे उद्योजक तथा समाजसेवक आणि विद्यमान सदस्य सन्मान्य किसनजी मगर साहेबांचं आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता मात्र अनेक मान्यवर आमच्या या मुख्य व्यासपीठावरती येतात, कारण की आज अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस, आणि त्या अनुषंगाने अनेक क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे मान्यवर या आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न होत आहेत. नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये विश्वासला आपण पाहतोय. विश्व या ठिकाणी मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जयेशची 4 चेंडू फेकले, 2 विकेट घेतले, 1 धाव खर्च केली. हो, चांगला चेंडू फेकलाय. हा चेंडू देखील येतोय डॉट. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली जयेशची. थोडासा संघर्ष करत होता, परंतु इथे चांगली कामगिरी आतापर्यंत त्याची देखील राहिली. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अंतिम एक चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. ओ बॅकफुट पंच, क्या बात आहे. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय भरदा वेगानं डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. अंतिम चेंडूवरती हा धमाकेदार स्ट्रोक, दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नरेश दादा गायकवाड यांचं देखील आगमन झालं. वेलकम. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा.
इथे मात्र धावबाची संधी आणि ओ क्या बात आहे, धावबाच्या स्वरूपाने आणखी एक विकेट. फलंदाज होते बाद. बॅक टू द पवेलियन. मेघश्याम आल्याने मेघश्यामने पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती करून दिली आपल्या संघाला. आता मात्र चांगली फाईट करावी लागेल मधाच्या आतमध्ये मट्टी आई कुंदे या संघाला देखील, कारण की ज्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट्स धावबाच्या स्वरूपाने घेतली जाते मेघश्यामच्या माध्यमातून. आणि मेगा फायनलमध्ये आपण पाहणार आहोत जय मसोबा मोस या संघाला. आज वेगळं एक नक्कीच चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल कल्याण ग्रामीणमध्ये, कारण की बरेच स्पर्धा आपण पाहिल्या, चांगले चांगले चॅम्पियन संघ पाहायला मिळत होते. ओ फटका दमदारा, परंतु हवेच्या विरुद्ध दिशेने फटका. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक, तू चल मे आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. फलंदाज विश्वास देखील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 5, 4 विकेट्स आणि धावा 5. फुटबॉल स्कोर आता मात्र स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय 5 वरती 4. आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये कॅप्टन कूल राज. गोलंदाजी दमदार राहिली होती राजची, परंतु आज इथे मात्र संघ अडचणीत सापडला. चांगली फटकेबाजी करावी लागेल, मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. बॅक टू बॅक 2 विकेट्स आले. गोलंदाज तयार. ओ स्लाइस केले, क्या बात आहे, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक येतात आणि तत्पूर्वी 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मेघश्याम देखील चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र 6व्या क्रमांकावरती फलंदाज राज देखील सज्ज झाला. ओ फटका दमदार आहे, डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढल्या. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे मात्र थोडेसे बीट झाले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सिंगल डबलने आता मात्र धावफलक पुढे सरसावलं जातोय. मुंबईची लाईफ लाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबल आता मात्र मधाच्या आतमध्ये घेतली जात आहे. धावसंख्या 2 ने जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग अपील आणि यस. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. गोलंदाज तयार आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अंतिम चेंडू डॉट आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9.
सन्मान्य किसनजी मगर साहेब देखील आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान घेऊयात। आमच्या मुख्य मंचावरती हा शुभ सन्मान केला जाईल। आमच्या बंधू दादांना विनंती असेल की आपण हा शुभ सन्मान करायचा आहे। किसनजी मगर साहेबांचा शुभ सन्मान अनकरपाडा गावचे उद्योजक तथा समाजसेवक आणि विद्यमान सदस्य त्यांचा आपण करूयात शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती। ओ फटका दमदार आहे, क्षेत्ररक्षक येथील परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर हा दमदार चौकार आणि सन्मान्य किसनजी मगर साहेबांचा आपण करतोय शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती। अनकरपाडा गावचे समाजसेवक तथा उद्योजक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय। खूप खूप आभार, वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेला मुळाचं सहकार्य केलं। राजे छत्रपती अनकरपाडा संघाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक आभार। ओमला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये। ओ इथे मात्र पाहावं लागेल, पंचांनी बीमर घोषित केला। मी तर म्हणेन खराब गोलंदाजी, मागील मॅचचा हिरो राहिले होते, 3 विकेट्स घेतले होते, 2 धावा खर्च केल्या होत्या। आता पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर भीमर आणि आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल। उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। ओ इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या आता मात्र 2 ने पुढे सरसावे जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती। हळूहळू फायटिंग स्कोर कडे सुसज्ज होत असताना मधाच्या आतमध्ये मठी आई कुंदे या संघाला आपण पाहतोय, कारण की सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्या नव्हत्या। या षटकामध्ये जरूर 2 चेंडूमध्ये 7 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। चार चेंडूंचा खेळ शिल्लक, गोलंदाज तयार। ओ बॅटची लिडिंग एज आणि इथे मात्र नशिबाची साथ, दमदार चौकार। धावा इथे मात्र येणं गरजेचं आहे, ते कशाही येऊत परंतु धावा येणं मठी आई कुंदे संघासाठी गरजेचं होतं आणि हा दमदार चौकार पाहायला मिळाला। चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 20 धावा। अंतिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 20 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत। ओ पुणेशा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद। धावसंख्या धावफलकावरती 21 आणि प्रणयला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये। 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। स्ट्राईक खेळला ॲज अ बॅटर अजित, ह्याच्याने दमदार कामगिरी केली। ओ फटका दमदार आहे, टिप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, 1 धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय। ओहो इथे मात्र पुणेशा थोडस खराब कामगिरी जरूर राहिली आहे। 3 धावा कंप्लीट, ओ चौथी धाव होईल का? आणि इथे मात्र पाहावं लागेल, तिसऱ्या पंचांना रेफर केलाय। जर फलंदाज पडले नसते तर अजूनही धावा आल्या असत्या। तीन धावा तर जरूर घेतल्या होत्या, परंतु इथे पाहावं लागेल माघारी धाडलं गेलं।
SOUT फलंदाज असेल बाद. तीन धाबा धावफलकावरती जोडल्या जातील आणि धावसंख्या धावफलकावरती 24 धाबा. अंतिम एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि अमोल शिलारला आपण पाहतोय नवीन बॅटर मताच्या आतमध्ये. अंतिम चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असतील. धावसंख्या धावफलकावरती 24 धाबा. ओ चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने पाठलाग करतायत. अखेरीस 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 26 जिंकण्यासाठी 27 धावेंची. पंच वन शॉट आहे का? येस वन शॉट आहे का पंच आमच्यापर्यंत निर्णय पोचवा. यस वन शॉट असेल अर्थातच एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25 आणि जिंकण्यासाठी 26 धावेंची आवश्यकता. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेचच. दरम्यान शुभ आगमन झाले आमच्या या क्रीडांगणावरती. दीपकजी मगर घोडसई गावचे समाजसेवक, मनोजजी धुमाल अनकरपाडाचे समाजसेवक आणि सन्माननीय गजाननजी माळी साहेब घोडसईचे उद्योजक यांचं देखील आगमन झाले. वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. SF2 सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसाच्या अंतिम फेरीमध्ये मेगा फायनलसाठी दाखल होईल. चला फलंदाज जा आणि क्षेत्ररक्षण लावून घ्या. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात तब्बल 26 धावा बनवायच्यात. आणि त्याचबरोबरीनं सन्माननीय गुरुनाथजी पानसरे साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय अनकरपाडा गावाच्या वतीनं आणि राजे छत्रपती चषकाच्या वतीनं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सुनील आणि मेक्षा आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राज आपल्याला पाहायला मिळेल. राज सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात तब्बल 26 धावेंची आवश्यकता. सन्मान्य दीपकजी मगर, मनोजजी धुमाल आणि गजाननजी माळी आणि गुरुनाथजी पानसरे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे.
आपले या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. माचॉन इथे मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 26 आणि पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. पहिल्या चेंडूवर ते अपील झाली होती, लाऊड अपील होती आणि हा चेंडू इथे डॉट. धावा बनवायच्या तब्बल 26 आणि 26 धावा रोखण्यासाठी कमालीचा प्रयत्न सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजला आपण पाहतोय. कालच्या दिवस अक्षरशः गाजवला होता मठियाई कुंदे संघानं. चांगली गोलंदाजी केली होती आणि आज देखील चांगला इथे मात्र संघर्ष केला जातोय मधाच्या आतमध्ये. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू, क्षेत्ररक्षक होते त्याच्या माध्यमातून झाली चुकी. धावा रोखणं गरजेचं आहे. अजित होते अगदी मिडॉनला आणि ही एक धाव फलकावरती जोडली जाईल. सन्मान्य दीपकजी मगर गोडसे गावचे उद्योजक, सन्मान्य मनोजी धुमाळ अनखरपाडाचे उद्योजक, गजाननजी माळी गोडसेचे उद्योजक आणि सन्मान्य गुरुनाथजी पानसरे साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओ फटका फसलाय. आता मात्र झेलची संधी, डाऊन दी बॉल अजित. क्या बात आहे. मागील चेंडूवरती चुकी झाली होती आणि आता मात्र ती चुकी भरून काढले या झेलनं. फलंदाज मैक्षाम होते बाद 0वरती. बॅक टू द पवेलियन. चला माश ऑन करा. 3 चेंडू आणि 1 धाव खर्च केली राजने. इकॉनॉमिकल स्पेल पहिल्या षटकामध्ये हाताळला जातोय. आपण पाहतोय SF2 सेमीफायनल क्रमांक 2 स्वर्गीय श्रावणी स्मृती चषक राजे छत्रपती अनखरपाडा यांच्या वतीनं. ओ सेन्सिबल क्रिकेट, जेंटलमॅन पुश केला, धावबाची संधी आणि बाखब चांगला तत्पूर्वी इथे मात्र एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे आणि आता मात्र 2 चेंडूंचा काही शिल्लक. धावा फक्त 2 खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल पहिल्या षटकामध्ये राजचं पाहायला मिळतोय. ओ फटका दमदार आहे परंतु मिस टायमिंग असेल. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओ क्या बात आहे, कमालीचा झेल. आणखी एक विकेट. राजचं कौतुक करावं लागेल. फलंदाज सुनील देखील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. दरम्यान शुभागमन होतोय तानाजी ठाणगे साहेबांचं. त्याचबरोबरीनं समीरजी साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. अपील अपील लाऊड अपील आणि इथे पंच तटस्थ. हा डॉट बॉल कमालीची गोलंदाजी राहिली राजची. कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या 2 आणि विकेट्स देखील घेतल्या 2 आणि आता मात्र जिंकण्याचं समीकरण. उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये
24 धाब्यांची आवश्यकता. क्या बात आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजूनही एक मॅच शिल्लक आहे आणि आता मात्र 5:52 झालेले आहेत. वेळ आता मात्र फार आपल्याकडे कमी आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निखिल आपण पाहतोय. निखिल सज्ज होतोय. निखिल आता मात्र इथे सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ बॅकफुट पंच. क्या बात आहे. स्क्वेअर कटचा नजाकत भरा स्ट्रोक. चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पहिला चेंडूवरती धमाकेदार चौकार. सहा धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. ओ फटका दमणारा त्याच्यावरती मिस्टामिंग. ओ झेल इथे मात्र स्वीकारला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. रोहित बॅक टू द पविलियन. आता मात्र समीकरण थोडस कठीण होत असताना 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 मध्ये बनवायच्यात 20 धावा. 10 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. ओ फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक असतील आणि त्यांच्या ओहो क्या बात आहे. इथे पाहावं लागेल काय घडलंय काय बिघडलाय. चेक केलं जाईल. सेफ असेल. चांगलं क्षेत्ररक्षण राज. ओ आता मात्र स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिलं पार्क मध्ये. कमालीचा स्ट्रोक. मागील चेंडू अडवला आणि त्याच्यावरती लगेचच पलटवार. सीमारेषा पार. दमदार षटकार. क्या बात आहे. जशास तसं प्रत्युत्तर. मागील चेंडूवरती क्षेत्ररक्षकाने
इथे मात्र कमालीचं प्रदर्शन केलं. तदनंतर मात्र षटकार आला आणि धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. आता मात्र 12 आणि चेंडू शिल्लक आहेत 8. 8 मध्ये बनवायच्यात 12. या षटकाराने कमबॅक जरूर झालाय, परंतु कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला देखील. निखिलला हर्षलच्या बॅटमधून हा दमदार षटकार येतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. हो, आणखी एक फटका दमदार आहे, परंतु डाऊन दी बॉल. हो, मी तर म्हणेन झेल घेणं गरजेचं होतं. धावाची संधी आणि पाहावं लागेल तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. सॉफ्ट सिग्नल सर आमच्यापर्यंत पोहोचवा. नॉट आउट असेल सॉफ्ट सिग्नल आणि चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. बॅटर सेफ, नॉट आउट. पॉपिंग क्रीज मध्ये नॉनस्ट्राइक एंडला बॅटर पोहोचले होते. हा झेल घेणं गरजेचं होतं, कारण की बाउंड्री भरपूर लांब होती, राज होते त्या ठिकाणी. आता झेल घेणं गरजेचं होतं, परंतु थोडस लेझी क्रिकेट. आणि या षटकातील अंतिम चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 16. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजाने निखिलनं. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू असलेल्या षटकातील. एक एक षटकामध्ये सामना टर्न होतोय. मागील षटकामध्ये असं वाटलं होतं मठ्याई कुंदे संघ मजबूत स्थितीमध्ये, या षटकामध्ये रायते संघ कमबॅक करतोय. हो, परफेक्टली यॉर्कर चेंडू अप ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 18. आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायच्यात 8. चला मॅच ऑन करा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावा अजूनही बनवायच्यात. आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रथमेशला आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो संघ आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील मेगा फायनल मध्ये थेट प्रवेश निश्चित करेल. जय मसोबा मोस या संघासमवेत फाईट करायची असेल तर इथे मात्र हा सामना जिंकावा लागेल. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. याच्यासाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस गोड होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 8 मिस्टामिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओहो, कमालीचा झेल. राजचं कौतुक करावं लागेल. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. सुस्वागतम सुस्वागतम. सन्मान्य शरदजी साशे साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभ आगमन झालंय. वेलकम. उद्योजक तथा समाजसेवक आणि या ठिकाणी मात्र त्यांचं देखील आमच्या मुख्य मंचावरती आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अनेक मान्यवर आज या स्पर्धेला उपस्थिती दाखवतात. त्या सर्वांचा आम्ही करतोय
मनपूर्वक हार्दिक स्वागत. जिंकण्यासाठी आता मात्र धाबा बनवायच्या आहेत. 5 मध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या 8. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये कल्पेश. पाच चेंडू आणि 5 मध्ये 8 धावा बनवायच्या. सामना अजूनही बॅलन्स आहे. कुठला संघ अंतिम फेरीमध्ये दाखल हे देखील पाहावं लागेल. तिथे मात्र सज्ज मोज संघ असेल. मोज संघाचा आज संपूर्ण गाव आपल्याला पाहायला मिळतो. रोशन संते सर. ओ आडवा बाटल्या ऑन साइडला. गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात भरता वेगानं आणि फेकी देखील अॅक्युरेट. तत्पूर्वी या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जातात. टीट पॉट जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जातंय. जिंकण्यासाठी आता मात्र 4 मध्ये बनवायच्या तब्बल 6 धावा. डगआउट मध्ये खेळाडूंनी थोडीशी शांतता बाळगा प्लीज. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 6 धावा अजूनही बनवायच्या. स्ट्राईक लायचं बॅटर कल्पेश. नॉन स्ट्राईक लायचं बॅटर हर्षल आणि गोलंदाज प्रथमेश. ओ रायझिंग अँड सरप्राइजिंग. इथे मात्र हा डॉट चेंडू जरूर येतोय. ओ हो हो यस. पंचांनी तिसऱ्या पंचांना पुनश्च रेफर दिलाय. सॉफ्ट सिग्नल जरूर आउट दिला. चेक केलं जाईल कारण की अंतिम मॅच आहे. त्या अनुषंगाने कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाहीये आणि आपल्याकडे फॅसिलिटी आहे. आणि मला तर वाटतं की याच गोष्टीसाठी आमच्या रविदादा धुमाळ यांनी एक्स्ट्रा कॅमेरा बसवला होता आणि त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं इथे मात्र प्रयत्न करतायत. चांगला खेळ इथे मात्र सुरू आहे आणि चेक करावा लागेल. डॉट चेंडू जरूर आला होता परंतु यष्टिरक्षकांनी इथे मात्र चांगली कामगिरी केली. परंतु गोलंदाज मैदानाच्या मध्ये उभे होते. त्यांना असं वाटलं की यष्टा माझ्या जवळ आहेत की काय. परंतु अखेरीस लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. असं वाटतंय की रेस आणि चेस इथे मात्र खेळाडूने जिंकला आणि एक धाव फलकावरती जोडली जाईल. एक धाव फलकावरती जोडली आहे. पॉपिंग क्रीज मध्ये बॅटर सुरक्षितरित्या पोहोचलेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावेंची आवश्यकता. 3 मध्ये बनवायच्यात 5. स्ट्राईक असेल हर्षलकडे. हर्षलने स्ट्राईक घेतली स्वतःकडे. स्वतःवरती विश्वास दाखवला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे जगाच्या पाठीवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि तोच आत्मविश्वास आता मात्र स्वतःवरची हर्षल ठेवतोय. हो मिस टायमिंग आणि इथे क्या बात आहे. कमालीचा झेल. फलंदाज फेल. हर्षल बॅक टू द पवेलियन. मिस टायमिंग होता आणि त्याच्यावरती विकेट्स फार महत्वाची. आणि इथे मात्र आता 2 चेंडू मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता. दोन चेंडू आणि 5 धावेंची आवश्यकता. चेसिंग अँड ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये प्रशांत आणि आता मात्र 2 मध्ये बनवायच्यात 5 धावा. ओ हो इथे फटका दमदार आणि त्याच्यावरती हा धमाकेदार स्ट्रोक. पाहावं लागेल काय आहे काय नाही. ओ षटकार दिला आणि सामना जिंकलाय रायते 11. रायते संघाने शॉर्टलेन चेंडू हाताळला होता आणि त्याच्यावरती हा दमदार षटकार. अर्ध्या पिच वरती फटका होता त्याच्यावरती षटकार आला. चला अजून एक मॅच शिल्लक आहे. चला दोन्ही संघ लाईन अप करा. रायते संघ आणि मोज संघ आपण लाईन अप करा. आपण तिथे नक्कीच या ठिकाणी मात्र राष्ट्रगान देखील घेणार आहोत. येस
संध्याकाळ झाले त्या अनुषंगाने फक्त टॉस घेतला जाईल तिथे, या गोष्टीची नोंद घ्या. आणि या मॅचचा हिरो गोल्डन षटकार मारला प्रशांतने. प्रशांत ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 1001 मथुर फॅन आहेत आय थिंक सो, आणि मथुर प्रमाणे गाडी आता मात्र मारली आहे.